शेतकऱ्याच्या खिसावरती चालून आलेला हा शक्तीपीठ आम्हाला नको आहे। कोल्हापूरमध्ये शक्तीपीठ हा नेहमीच कळीचा मुद्दा ठरला आहे। काही आमदारांनी याचं समर्थन केलं असलं तरी अनेक आमदारांनी याला विरोध केलेला आहे। मुख्यतः कळीचा मुद्दा ठरतो ते कोल्हापुरातल्या शेतकऱ्यांची भूमिका। गेल्या रेखांकनामध्ये खास करून कागल असेल किंवा इतर तालुक्यांनी या शक्तीपीठ विरोधात आवाज उठवला होता। यानंतर सरकारला निर्णय घ्यावा लागला आणि कोल्हापूर जिल्ह्यातील रेखांकनावर विचार करावा लागला। यानंतर आता पुन्हा रेखांकनाचे हालचाली सुरू झाल्यात आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांनी आपला आक्रोश कायम ठेवलाय। आजच्या घडीला कोल्हापूरमधून दसरा चौकातून हा शक्तीपीठ विरोधातला मोर्चा निघणार आहे। तो कलेक्टर ऑफिसवर याचं नेतृत्व करणार आहेत आमदार सतेज पाटील आणि त्यांचे अनेक सहकारी। मुख्यतः आजरा असेल, शाहूवाडी असेल, पन्हाळा असेल, करवीर असेल, एकंदरीत भोगावती खोरा असेल, या शक्तीपीठला कडाडून विरोध करते। गुंट्यावर आलेली शेती जमीन आणि निस्तानाभूत होऊ पाहणारी शेती या अनुषंगाने इथले शेतकरी विरोध करतायत। आजच्या या मोर्चाचा नेमका शेतकऱ्यांच्या मनात काय आहे, का ते विरोध करतायत, या अनुषंगाने आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। काही शेतकरी आहेत या मोर्चामध्ये सामील झालेले, त्यांच्याकडनं जाणून घेऊया। आमच्या पोराबाळांचं काय त्या बोलते आमची जमीन आम्हाला राहिलीच पाहिजे। का राहिली पाहिजे? तुम्हाला शक्तीपीठ देणार म्हणतात। शक्तीपीठाची आम्हाला गरज नाही, त्याचा काय उपयोगच नाही। आम्ही ढोरं राहायला जमिनीत खाऊ देऊ सुक्या, आमच्या संसार सुक्या, आम्हाला त्यांची गरज नाही, आम्हाला काय बंधन नाही त्यांचं, आम्ही काय त्यांनी बंधन केलेलं नाही। आम्ही हाय पाहिजे, आमचं आम्हाला राहिली पाहिजे जमीन, आम्हाला त्याचा संबंधच नाही। आम्ही हलात ना केला संसार, पोरं आम्ही हलात ना केलं, तेव्हा ही कुठं लोक होती, आज तुम्हाला गरज ना आलायसा, आता तुम्हाला 5 वर्ष खुर्चीसाठी तुम्ही लढतायसा आणि आमच्या औषध का करून घेता, घ्यायचं नाही तुम्ही। आम्हाला हयात सहकार्य करा, हाय आम्ही सुखी राहतो, तुम्ही आम्हाला काय दान धर्म करायचे राहू दे, आमच्या आम्ही सुखी आहो का नाही, आम्हाला सुखी ठेवा, आमच्या ढोरं आम्ही सुखी राहता। आज आमचा बापा हातून टाकल्यात, बायका हातून टाकल्यात, कशासाठी? तुमचं आम्ही खाऊन मिंदा नाही, मग आमचं का काढून घेता तुम्ही? पूर्वी द्यायचं नाही आमचं आम्हाला, तुम्ही का हाय म्हणून जमीन पूर्वी दिला समजा आम्ही करायला, पूर्वी त्या काळात द्यायचे नाही, आजा पंजाबसून आमचं आता घ्यायचं कोणी नाही, आम्हाला या शब्दाची काही गरज नाही। आम्ही हाय सुखी खाऊन तिने आता आमच्या भागात काम नाही, कुणाच्या घरादारात तिने आम्हाला नांगर फिरायला तिने आधी सोपावर फिरवून घ्यावा। शक्तीपीठ केला तर विकास होणार म्हणतात। नाही नाही बंद आंदोलन आंदोलन आम्ही 2 गुंठ जमीन नाही आमची, आम्ही हक्कानं आम्ही त्या राबून खातो हाताने, आम्हाला काय उपयोग आहे त्यांचा? शक्तीपीठाचा काय उपयोग आहे ते डोळ्यात पाणी आहे, एवढं का तुम्ही चिडलाय? हात मंजुरी करून खातोय आम्ही आमच्या शेतीवर, आता ती पण ही जमिनीने काढून घेतला, आम्ही खायचं काय? आम्ही काहीच राहत नाही। रस्ता केला विकास होणार म्हणते। आमचं गाव पूर्ण बुडतंय, आमचं गाव विकास कायच राहत नाही आम्हाला, कुठं भाजीपाला एवढं आम्ही दिवस काढतात आणि त्याच्या बी नांगर फिरवलेले आहेत। लाडक्या बहिणीचे पैसे देऊन आम्हाला मिळते का? आम्हाला पैसे नको ते पैसे, तर आमची शेती आम्हाला मिळाली आमच्या लढा कुठपर्यंत येणार आहे? लढा कुठपर्यंत शेवटपर्यंत रद्द करणार, रद्द करणार, आमचं रद्द होऊच तर आम्ही रस्ता होऊ देणार। आम्ही काय करायचं? आम्ही कशावर जायचं? काय पोरं काय काय करायचं? आम्ही मराठ्याचीच पोरं हे मिलिटरीत आहेत, लेटर हे पोलीस झालं आणि तीच मुलं शेतकऱ्यांनी घालायला फडणेस त्या ब्राह्मणाचे कोण आहेत? कोण? आमचीच मुलं आमच्यावर नाचवायला लावल्यात आणि 7 वाजता पोलीस पाठवले आमच्या येतात, कशाबद्दल येतात? आम्ही सरकारच्या दारात ताट घेऊन गेला, आमच्या हाय त्या जमिनीत आम्ही करून खाता
आम्ही जमीन दिला जगणार नाही. आमचा मुद्दा एवढाच आहे की शेतकऱ्याच्या घासावरती चालून आलेला हा शक्तीपीठ आम्हाला नको आहे. कारण एकीकडे शेत जमीन पिकवून आम्ही आमचे कुटुंब आणि व्यवस्था भक्कम केली होती. आज ती शेती जाणार असेल तर आम्हाला मग पुढच्या वेळेला रस्त्यावरती भीक मागितल्याशिवाय राहता येणार नाही. आणि म्हणूनच या लढ्यामध्ये तीव्रतेने उतरायचं. सुरुवातीपासून आम्हा शेतकऱ्यांची एक भूमिका राहिलेली आहे की या शक्तीपीठासाठी 1 इंचही जमीन देणार नाही या इराद्यावरती आम्ही ठाम आहोत. काहीही झालं तरी सन्माननीय बंटी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली या शक्तीपीठाला 1 इंचही जमीन देणार तर नाहीच, पण या मोर्चाद्वारे शासनाला आणि सरकारला ठामपणे आम्ही सांगत आहोत. 3.5 वर्ष आमची भूमिका तुम्हाला समजावण्यात गेली. इथून पुढे आम्ही आता समजावण्याच्या नादाला लागणार नाही. सन्माननीय बंटी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत तीव्रतेने आणि आक्रमक पद्धतीनं आम्ही या शक्तीपीठाला विरोध करत राहणार. सत्ताधाऱ्यांना आता एक अडचण झालेली आहे की शेतकऱ्यांच्या बाजून राहायचं का सरकारच्या बाजून राहायचं. पण निश्चितच आता जो लढा चालू आहे हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे नेते माजी खासदार राजू शेट्टी साहेब त्यांच्या जोडला आहेत, बंटी साहेब, आणि हा 100% जो शक्तीपीठाचा या ठिकाणी सरकारने घाट घातलेला आहे तो कदापि या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये यशस्वी होऊ देणार नाही. शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे तो शक्तीपीठ रद्दच व्हावा. त्याच्यासाठी शेतकरी हा जगणार आहे तर त्या शेतीवर आपल्या जगणार आहे. आज रस्त्यासाठी आपण जमीन दिली तर ते पैसा आपल्याला पुरणारच नाही. पैसा आपल्याला पुरणारच नाही. शेती आपली आहे तशी राहू शकेल, त्यावर आपली उपजीविका चालू राहील. याच्यामुळे हे जे समर्थन दिले ते मला अत्यंत आनंद आहे.